नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपल्या लक्षदीप अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपण जे चालू घडामोडीची सिरीज केली आहे त्याच्यातले बघा आपले पुढचे महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टीने हमखास येणारे आहेत बघा। मार्च 2026 मध्ये कोणत्या सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत? लोकसभा, विधानसभा, राज्यसभा की नगर परिषद? आता बघा, लोकसभा राज्यसभा हे कुठे असतं? संसदेत, केंद्रामध्ये असलेली ही दोन सभागृह आहेत। राज्य स्तरावर कोणती असतात? तर विधानसभा आणि विधान परिषद असतात। आपल्याला विचारलंय मार्च 2026 मध्ये कोणत्या सभागृहाच्या निवडणुका होणार आहेत? लोकसभा, विधानसभा, राज्यसभा की नगर परिषद? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत। आणि ह्या निवडणुका कधीपासून आहेत? तर बघा 16 मार्च 2026 पासून या निवडणुका सुरू होणार आहेत। 2026 मध्ये मुंबईचे महापौर कोण झाले? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, येणार परीक्षेला, हमखास येणार। आत्ताच बघितले आपण ज्या नव्याने निवडणुका झाल्यात, नवनियुक्त महापौरांची नियुक्ती झालेली आहे। तर 2026 मध्ये मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, रितू तावडे, संजय घाडी आणि चौथा पर्याय दिलेला अजित पवार। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रितू तावडे ह्या 2026 मध्ये मुंबईचे महापौर झालेले आहेत। 2026 मध्ये भारताने T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये कोणाला हरवले? आपल्याला नेहमी आपण लक्षात ठेवतो बघा की विजेता कोण, पण परीक्षेला नेमका आपल्याला उपविजेता विचारला जातो। मग इथे हरवले, फायनल मध्ये कोणाला हरवले म्हणजे आपल्याला काय विचारले? थोडक्यात उपविजेता विचारला, बरोबर? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड की पाकिस्तान? आपल्याला आत्ताच माहिती, जो T20 2026 वर्ल्ड कप फायनल मध्ये भारत आणि न्यूझीलंड होतं, तर भारताने कोणाचा पराभव केला? तर न्यूझीलंडचा पराभव केला। म्हणजेच फायनल मध्ये कोणाला हरवलं? न्यूझीलंडला हरवलंय। ओके, म्हणजे विजेता कोण? भारत, उपविजेता न्यूझीलंड। भारताने 8 मार्च 2026 ला फायनल जिंकून कितवं विजेतेपद मिळवलं? 3रं विजेतेपद मिळवलंय। ओके, वुमन्स प्रीमियर लीग 2026 चे विजेते कोण? मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चौथा पर्याय दिला आहे गुजरात जायंट्स। तर याही प्रश्नाचं उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। वुमन्स प्रीमियर लीग, WPL म्हटलं जातं कधी कधी आपल्याला, WPL 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलं? तर बघा याचं उत्तर काय आहे? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर। WPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? बघा मी आता अगोदरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दाखवलं, आपल्याला कधी कधी असं WPL पण विचारलं जातं। नेक्स्ट प्रश्नात तेच आलंय बघा, WPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मा आणि चौथा पर्याय मेन लँगनिंग। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्मृती मंदनाने सर्वाधिक धावा केल्या आहेत। आणि हरमनप्रीत कौर कोण आहे? तर महिला संघाच्या कर्णधार होत्या। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय दिले बघा, पुणे, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई। तर या प्रश्नाचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपलं कोण? RBI। आणि ह्या RBIचं मुख्यालय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2, मुंबई या ठिकाणी आहे। RBI चे पहिले गव्हर्नर कोण आहे? तर RBI चे पहिले गव्हर्नर आहेत CD देशमुख। आणि याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई। 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी आणणारे पहिले राज्य कोणते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला वारंवार विचारला जाणार हा प्रश्न। आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, गुजरात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्नाटक। 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी आणणारे पहिले राज्य आहे कर्नाटक। 2026 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लेझिम नृत्य कोठे आयोजित करण्यात आले होते? पर्याय दिले आहेत दिल्ली, जयपूर, राजस्थान, डोंबिवली, महाराष्ट्र, इंदोर, मध्य प्रदेश। तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डोंबिवली, महाराष्ट्र या ठिकाणी 2026 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड लेझिम नृत्य आयोजित करण्यात आले? नेक्स्ट, ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूने सामनावीरचा किताब जिंकला आहे? हाही प्रश्न महत्वाचा आहे. ICC T20 विश्वचषक 2026 आणि आपल्याला विचारलंय सामनावीरचा किताब कोणी जिंकला आहे? जसप्रीत बुमराह, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि चौथा पर्याय संजू सॅमसन. तर याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह सामनावीरचा किताब जिंकला आहे, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट वन, महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल 100%. हा प्रश्न आपल्याला ह्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका असतील, कोणत्याही असो, सरळ सेवा असो, तलाठी सरळ सेवेमध्ये तलाठी असो, फॉरेस्टचे असो, पोलीस भरती असो, येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यपाल पदावर आपल्याला प्रश्न असणार. कारण आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर ते फेब्रुवारी मार्च पर्यंत 3 व्यक्तींची अदलाबदल झाली आहे आणि ते 3 नावं मग आपल्याला सध्या विचारणार का पहिले राधाकृष्णन यांच्या CP राधाकृष्णन यांच्या नंतर की आचार्य देवव्रत यांच्या नंतर, हे प्रश्न महत्वाचे. पण आता सध्या महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत? जिष्णू देव वर्मा आहेत, बरोबर. मग हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल बनलेले आहेत? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 23वे. जिष्णू देव वर्मा सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, कितवे? 23वे. मग यांच्या अगोदर अतिरिक्त राज्यपाल पदाचा पदभार कोणाकडे सोपवण्यात आलेला होता? जे गुजरातचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत त्यांच्याकडे. मग यांच्या अगोदर कोण होते राज्यपाल महाराष्ट्राचे? तर CP राधाकृष्णन. परंतु सप्टेंबर 2025 मध्ये त्यांची नियुक्ती कुठे झाली? उपराष्ट्रपती पदावर. म्हणून त्यांच्या जागी आता नवनियुक्त कोणाची नियुक्ती आहे? तर जिष्णूदेव वर्मा. आणि कितवे? तर 23वे. नेक्स्ट, कोणत्या राज्यातील 32 वर्षीय, हाही प्रश्न यंदाच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये येणार म्हणजे येणार, हमखास दिसणार हा प्रश्न आपल्याला. IMP लक्षात ठेवायचा, पाठ करायचा आहे. कोणी करू शकत नाही अशी गोष्ट ह्या व्यक्तीच्या बाबतीत केली आहे. त्याच्या आई वडिलांनी निर्णय घेतलाय बघा. कोणत्या राज्यातील 32 वर्षीय हरीश राणा या तरुणाला निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी देणारा ऐतिहासिक आणि भावनिक निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे? बघा, राजस्थान, आसाम, गुजरात आणि उत्तर प्रदेश. तर हा हरीश राणा कोण आहे? कुठल्या राज्यातला आहे? तर उत्तर प्रदेश मधला आहे. आणि हा निर्णय कोण घेण्यात आलेला आहे? तर तो घेण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश राज्यात. ओके. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली, मुंबई, जिनेवा की सिंगापूर? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 मुंबई. भारतीय रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल कोणाला मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित केले जाणार? अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, नसीरुद्दीन शहा आणि चौथा पर्याय आहे शबाना आझमी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमोल पालेकर यांना मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात येणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आपल्याला माहिती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 47वे डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 वर्षात अमेरिकेतील पहिली मोठी रिफायनरी बांधण्यासाठी कोणत्या भारतीय कंपनी सोबत $300 अब्ज भागीदारी केली आहे? रिलायन्स इंडस्ट्री, अदानी ग्रुप, टाटा समूह की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी सोबत $13 अब्ज ची भागीदारी केली आहे. भारताचा 94वा आणि ईशान्य भारताचा पहिला ग्रँडमास्टर, हाही प्रश्न आपल्याला IMP आहे. कोण बनला आहे? प्रणव आनंद, मयंक चक्रवर्ती, आदित्य मिश्रा की आर्यन सिंह? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मयंक चक्रवर्ती. हे भारताचा 94वा आणि ईशान्य भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरला आहे, बनला आहे. नवीन हज हाऊस कोणत्या शहरात उभारण्यात येणार आहे? मुंबई, पुणे, नवी मुंबई, खारघर?
की ठाणे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी मुंबई खारघर या ठिकाणी नवीन हज हाऊस उभारण्यात येणार आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून आता काय करण्यात आलं होतं? बघा, जसं आपण पंतप्रधान कार्यालयाचं नाव लक्षात ठेवलंय काय, सेवा तीर्थ, बरोबर, तसं आता दिव्यांग कल्याण विभागाचं नाव बदलून आता काय करण्यात आलं आहे? दिव्यांग विकास विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, दिव्यांग कल्याण मंत्रालय की दिव्यांग सेवा विभाग? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं नाव ठेवण्यात आलं. कसलं? दिव्यांग कल्याण विभागाचं नाव काय ठेवण्यात आलं? दिव्यांग सक्षमीकरण विभाग. महाराष्ट्र विधानसभेत सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात कोणते नवीन विधेयक मांडण्यात आले? हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बाळांनो. हे प्रश्न जर नाही आले ना परीक्षेत, आपण इथेच पुन्हा येणार, हे प्रश्न आपल्याला परीक्षेत दिसणार. महाराष्ट्र धार्मिक सुरक्षा विधेयक 2026, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026, महाराष्ट्र सामाजिक संरक्षण विधेयक 2026 की महाराष्ट्र धार्मिक नियंत्रण 2026? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुभाषिक AI आधारित सल्लागार व्यासपीठाचे नाव काय आहे? हाही प्रश्न अतिशय महत्वाचा. भारत ज्ञान, भारत विस्तार, कृषी सेतू की ॲग्री भारत? बरेच जणांना इथे शेतकऱ्यांसाठी म्हटलंय ना, बरेच जण कृषी सेतू आणि ॲग्री भारत शेतीशी रिलेटेड शब्द आले असं त्यांना वाटतंय, पण ते उत्तर नाहीये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत विस्तार. अर्थसंकल्पात कोणत्या वाहनांवरील पर्यावरण कर म्हणजे ग्रीन टॅक्स, बरोबर, ग्रीन टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? इलेक्ट्रिक वाहने, नवीन पेट्रोल वाहने, जुनी खाजगी वाहने की सरकारी वाहने? तर कोणत्या वाहनांवरील पर्यावरण कर वाढवण्यात आला आहे? तर जुनी खाजगी वाहने, पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्राने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कोणता कर कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? हाही या वर्षीच्या अर्थसंकल्पातला महत्वाचा पॉइंट होता की जे गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आहे तर त्याच्यावरचा अकृषी कर आहे हा कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र गृहनिर्माण. भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने कोणासोबत करार केला आहे? बघा पर्याय DRDO, BAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि चौथा पर्याय दिला आहे इस्रो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच आपलं HAL. नेक्स्ट, आसाममध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या डोळे नसलेल्या माशाच्या नवीन प्रजातीचे नाव काय? हाही प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे बाळांनो. प्रश्न पाठ करायचा हा. नागा फिश, गिचक नाकाना, ब्रह्मपुत्रा फिश की आसाम ब्लाइंड फिश? आणि इथे काय म्हटलंय? डोळे नसलेल्या. बऱ्याच जणांना मग वाटतं आसाम ब्लाइंड फिश, आसाम राज्यातलंच आहे मग द्या नाव आसाम ब्लाइंड फिश. नाही, तर याचं उत्तर आहे गिचक नाकाना. आसाम मध्ये नुकत्याच शोधल्या गेलेल्या पण कोणतं? डोळे नसलेल्या माशाच्या प्रजातीचं नाव आहे गिचक नाकाना, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न महत्वाचा पुन्हा. मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाच्या नौदलाची इरिस इरिस देना ही युद्धनौका अमेरिकेने बुडवली? महत्वाचा प्रश्न आहे हा, आपल्याला येणार या वर्षी. बघा आपल्याला माहिती आहे सध्या जे युद्ध चालू आहे बघा त्याच्याशीच रिलेटेड हा प्रश्न आहे. आणि चीन, इराण, रशिया, उत्तर कोरिया, मग ही कोणत्या देशाच्या नौदलाची युद्धनौका होती? तर त्याचं उत्तर आहे इराण, पर्याय क्रमांक 2. आणि ती बुडवली कोणी? अमेरिकेने. 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोणत्या महत्वाच्या विधेयकाला मंजुरी दिली? ही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. बघा आज आपण जे सर्व काही प्रश्न घेतले ना, आज व्हेरी IMP प्रश्न चालू आहे आपले, याच्यामधनं प्रश्न हमखास परीक्षेला दिसणार म्हणजे दिसणार. लोकायुक्त विधेयक, धर्मांतर विरोधी विधेयक, महिला सुरक्षा विधेयक,
शेतकरी संरक्षण विधेयक, याही प्रश्नाचं अचूक उत्तर आहे धर्मांतर विरोधी विधेयक. 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. धर्मांतर विरोधी विधेयक, पर्याय क्रमांक सेकंड. पुढचाही प्रश्न महत्वाचा आहे, दिनविशेष आपल्याला परीक्षेला विचारले जातात. जागतिक कुष्ठरोग दिवस 2026 कधी साजरा करण्यात येतो? 31 जानेवारी, 25 जानेवारी, 28 जानेवारी की 30 जानेवारी? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4, 30 जानेवारीला जागतिक कुष्ठरोग दिवस असतो. त्याचबरोबर त्या दिवशी हुतात्मा दिनही साजरा केला जातो. कोणाची पुण्यतिथी असते? तर महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते. त्याबरोबरच बघा 25 जानेवारी आपल्याला दिलेला आहे. 25 जानेवारी आपल्याला विचारला जातो, त्या दिवशी असतो मतदार दिन, तोही आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये देशात पहिला क्रमांक कोणी पटकावला? सॉरी चुकून आलाय. पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये देशात पहिला क्रमांक कोणी पटकावला आहे? मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि चौथा पर्याय दिलाय ओडिशा. तर याचं उत्तर आहे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये पहिला क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्राचा. कोण? महाराष्ट्र. जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव 2026 कोठे आयोजित होणार आहे? हरियाणा, बिहार, महाराष्ट्र की पंजाब? तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हरियाणा. कोणता? आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव 2026 जगातील सर्वात मोठा आहे आणि तो कोणत्या राज्यात आहे? हरियाणा या राज्यात आहे. जागतिक सी फूड काँग्रेस 2026 हाही प्रश्न आपल्या अगोदरच्या एका सिरीज मध्ये झालेला होता, पुन्हा आलाय आणि हा प्रश्न हमखास परीक्षेला दिसणार आपल्याला. आपल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेत हमखास दिसणार हे प्रश्न. सुरत, चेन्नई, कोची की हुबळी? तर याचं उत्तर आहे चेन्नई, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? हाही प्रश्न IMPA महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मध्य प्रदेश. कोणत्या राज्य सरकारने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे? महत्वाचा प्रश्न आहे 2026 चा आणि त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याने. पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये प्रथम स्थानावर कोणते राज्य आहे? त्रिपुरा, ओडिशा, केरळ आणि आसाम? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्रिपुरा. पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 मध्ये त्रिपुरा अव्वल स्थानावर आहे. भारतीय निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करणार? नागपूर, बेंगलोर, नवी दिल्ली की देहरादून? याचंही उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. म्हणजेच आपलं भारतीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची परिषद कोठे होणार आहे? तर नवी दिल्ली. पुढचा महत्वाचा प्रश्न पुन्हा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कोणत्या देशातून पहिल्यांदाच महिला सदस्याची निवड केली आहे? इराक, अफगाणिस्तान, इस्रायल आणि इराण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इराण. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा कोणता देश हा पहिला युरोपीय देश ठरला? युरोपीय विचारलंय हा. जर्मनी, स्पेन, इटली की फ्रान्स? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्पेन. महाराष्ट्रातलं राज्य बघितलं होतं आपण कर्नाटक आणि आता हे युरोपीय देश विचारलंय आपल्याला, तर त्याचं उत्तर आहे स्पेन. जागतिक सामाजिक न्याय दिवस 2026 दिनविशेष हमखास विचारले जातात. आताही विचारले, जागतिक सामाजिक न्याय दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? 20 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी की 21 फेब्रुवारी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20 फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस 2026 साजरा करण्यात आला. बघा ह्याच ऑप्शन मध्ये आपल्याला पुन्हा 21 फेब्रुवारी दिसतोय. तर 21 फेब्रुवारीला कोणता दिन साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो. कधी? 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन.
कोणत्या राज्याने फेब्रुवारी 2026 मध्ये नक्षलवाद मुक्त राज्य होण्याची घोषणा केली? मस्त प्रश्न आहे, महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि बिहार. तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2026 मध्ये नक्षलवाद मुक्त होण्याची घोषणा बिहार या राज्याने केली आहे. सेवातीर्थ याचा संबंध कशाशी? हा व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. ह्या वर्षी जेईई एक्झाम होणार ना आपल्या, त्याच्यामध्ये हा प्रश्न दिसणार आहे. आपण बघितलंय की जे पंतप्रधानांचं कार्यालय आहे त्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? सेवातीर्थ. त्यांनी विचारले याचा संबंध कशाशी? राष्ट्रपती भवन, संसद भवन, पंतप्रधान कार्यालय की सर्वोच्च न्यायालय? आत्ताच सांगितलं मी कशाशी संबंध आहे? पंतप्रधान कार्यालयाशी संबंध आहे. भारतात राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह केव्हा साजरा करण्यात येणार आहे? 12 ते 18 फेब्रुवारी, 15 ते 20 फेब्रुवारी, 19 ते 25 फेब्रुवारी की 22 ते 28 फेब्रुवारी? तर 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भारतात राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत? संविधानाचे कलम आपल्याला महत्वाचे बघा. सर्वोच्च न्यायालयाने, महत्वाचा प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळा आपण ह्या जे काही असले प्रश्न आहे, बरेच लोक ह्या विषयावर बोलणं टाळतात, पण आपल्याला मूलभूत हक्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळीला मूलभूत हक्क म्हणून घोषित केले आहे. कलम 21, कलम 20, कलम 30 की कलम 19? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम 21 अंतर्गत ही संविधानाच्या कलमांतर्गत घोषणा करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 हा ही प्रश्न व्हेरी आयएमपी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. विक्रम LLM याचे अनावरण कोणी केले आहे? ध्रुव स्पेस, अग्निकुल कॉस्मॉस, IIT मुंबई आणि चौथा पर्याय दिला आहे सर्वम AI. तर याचं अनावरण केलं विक्रम LLM चं सर्वम AI ने. पर्याय क्रमांक 4. ऑपरेशन शस्त्र याचा संबंध कोणाशी आहे? जसं विचारलं होतं सेवातीर्थचा संबंध कशाशी आहे? पंतप्रधान कार्यालयाशी. तसं ऑपरेशन शस्त्र याचा संबंध कोणाशी आहे? तर पंजाब पोलीस, हरियाणा पोलीस, जम्मू काश्मीर पोलीस की दिल्ली पोलीस? सगळे पोलीसचे प्रकार दिले, तर याचा संबंध कोणाशी आहे? दिल्ली पोलीस. पर्याय क्रमांक 4. वर्ष 2026 चा अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप याचा विजेता संघ कोण बनला आहे? पर्याय बघा, भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका की यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. वर्ष 2026 चा अंडर-19 चा वर्ल्ड कप विजेता ठरलाय आपला प्यारा भारत. DRDO ने कोणत्या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाईल याचे यशस्वी परीक्षण केले आहे? अग्नि IV, अग्नि V, अग्नि 3 आणि अग्नि I? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अग्नि 3. राष्ट्रीय महिला दिवस 2026 कधी साजरा करण्यात येतो? महत्वाचा प्रश्न आहे. महिला दिन म्हटलं की प्रत्येकाला 8 मार्च आठवतो, पण प्रश्नामध्ये प्रश्न वाचायचा आहे कधी प्रश्न आहे ना व्यवस्थित, 1-2 सेकंद गेले ना तरी चालते, पण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे आपल्याला. इथे महिला दिवस म्हटलंय, महिला दिन म्हटलंय 2026, पण ऑप्शन मध्ये 8 मार्च दिसतोय का आपल्याला? नाही दिसत आहे, कधी कधी दिला पण जातो. पण इथे विचारले आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विचारलेला नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हटलं तर तो आहे 8 मार्च, पण इथे आपल्याला राष्ट्रीय महिला दिवस म्हटलंय 13 फेब्रुवारी, 15 फेब्रुवारी, 17 फेब्रुवारी की 14 फेब्रुवारी? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिवस 2026 साजरा करण्यात आला. त्याच बघा नंतर पुढचा प्रश्न आहे आपला, महिलांच्या आर्थिक संरक्षणासाठी स्त्री सुरक्षा उपक्रमाची सुरुवात कोणी केली? केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू की गोवा? तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळने स्त्री सुरक्षा या उपक्रमाची सुरुवात केली. लोकसभेत औद्योगिक संबंध संहिता विधेयक 2026 कोणी सादर केलं? विधेयक कोणतं आहे? औद्योगिक संबंध संहिता, पण कोणी सादर केलं? अश्विन वैष्णव, अमित शाह, मनसुख मांडवीय की लालन सिंग? तर हे विधेयक मांडलं आहे मनसुख मांडवीय. पर्याय क्रमांक 3. केंद्र सरकारने रस्ते अपघातांनंतर त्वरित वैद्यकीय मदतीसाठी कोणती योजना सुरू केली? तर बघा याचं उत्तर काय येणार?
तर पीएम राहत, पीएम मदत, पीएम इमर्जन्सी की यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पीएम राहत. तारिक रहमान कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहे? हाही प्रश्न आपल्याला IMP आहे. म्यानमार, मलेशिया, बांगलादेश की मालदीव? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बांगलादेश. तारिक रहमान कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? बांगलादेश. राहवीर रोड अपघात योजनेला कोणी सुरुवात केली? पंजाब, दिल्ली, हरियाणा की उत्तर प्रदेश? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दिल्ली. राहवीर रोड अपघात योजना कोणी सुरू केली? दिल्ली. नुकतेच केंद्र सरकारने मान्यता दिलेला, बघा महत्वाचा प्रश्न आहे, नाशिक सोलापूर अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर याची लांबी किती? या अगोदरचा एक प्रश्न कंटिन्यू फिरत होता, कोणता? मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग याची लांबी किती? बऱ्याच वेळा विचारला गेला प्रश्न आपल्याला. आता नवीन बघा, नाशिक सोलापूर अक्कलकोट ग्रीनफील्ड कॉरिडॉर याची लांबी किती किलोमीटरची आहे? 377, 374, 371 की 375? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 374 किलोमीटरची लांबी आहे. जशी आपली समृद्धी महामार्गाची होती 701, तशी इथं याची किती आहे? 374. बघा, आज आपण आपले महत्वाचे प्रश्न बघितले चालू घडामोडीच्या सिरीज मधले. असेच आपण नवीन प्रश्न घेऊन येणार आहोत. पण अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओची लिंक शेअर करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा, जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येतात ते आपल्याला लगेच अपडेट मिळत जातील आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आपण एक एक पाऊल पुढे जातोय. नवीन प्रश्नांसह भेटू, तोपर्यंत धन्यवाद.